नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचे पैसे याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती थेट तुमच्या खात्यात येणाऱ्या पैशांशी संबंधित आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज तारीख 19 मार्च आहे आणि सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न फिरतोय, आज माझ्या खात्यात 2000 रुपये येणार का, की थेट 4000 रुपये एकत्र जमा होणार आहेत। आता बघा, हे कन्फ्युजन का झालंय ते सोप्या भाषेत समजून घेऊया। मित्रांनो, काही दिवसापूर्वी केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत। आता त्यानंतर राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार आहे, त्यामुळे सगळे वाट पाहत आहेत की आज 19 मार्चला पैसे येणार का। पण इथेच खरी ट्विस्ट आहे। काही ठिकाणी अशी चर्चा सुरू आहे की सरकार फक्त 2000 रुपये नाही, तर जुना थांबलेला हप्ता आणि आत्ताचा हप्ता असे दोन्ही मिळून 4000 रुपये एकत्र देऊ शकते। म्हणजेच काहींना फक्त 2000 रुपये मिळू शकतात, तर काहींना थेट 4000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। म्हणूनच सगळ्या शेतकऱ्यांमध्ये थोडा गोंधळ निर्माण झालेला आहे। पण काळजी करू नका, या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे समजून घेणार आहोत की नेमकं कोणाला किती पैसे मिळू शकतात आणि आज पैसे येणार की थोडा वेळ लागणार। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट क्लिअर करून घेऊया। 13 मार्च रोजी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा हप्ता आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे। आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे 2000 रुपये तुम्हाला आधीच मिळालेले आहेत। म्हणजेच आज आपण ज्या पैशांबद्दल बोलतोय ते पीएम किसानचे नाहीत, तर ते वेगळे नमो शेतकरी योजनेचे आहेत। मित्रांनो, काही शेतकऱ्यांना अजूनही असं वाटतंय की आज येणारे 2000 रुपये हे पीएम किसानचे आहेत, पण तसं नाही आहे। पीएम किसानचा हप्ता 13 मार्चला जमा झालेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेजही आलेला आहे। जर तुम्हाला अजून कन्फर्म नसेल तर एकदा तुमचं बँक खाते किंवा पासबुक नक्की चेक करा किंवा मोबाईलवर आलेला मेसेज पहा, तुम्हाला तिथे 2000 रुपये जमा झालेले दिसतील। म्हणून लक्षात ठेवा, पीएम किसानचे 2000 रुपये आधीच मिळालेले आहेत आणि आता जे पैसे येणार आहेत ते नमो शेतकरी योजनेचे असणार आहेत। ही गोष्ट स्पष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट समजून घेऊया। 18 मार्च रोजी राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी लागणारा निधी मंजूर केलेला आहे। आता निधी मंजूर म्हणजे नेमकं काय हे सोप्या भाषेत समजावून घेऊया। सरकारकडून पैसे देण्यासाठी आधीच अधिकृत परवानगी दिली जाते आणि ती परवानगी मिळाल्यानंतरच बँकामार्फत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात। म्हणजेच आतापर्यंत फक्त चर्चा चालू होती, पण आता प्रत्यक्षात पैसे देण्याची प्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। यालाच आपण सोप्या भाषेत म्हणतो, सरकारने हिरवा कंदील दिला आहे। मित्रांनो, याचा सरळ अर्थ असा आहे की सरकारने पैसे देण्याचा निर्णय पक्का केला आहे आणि आता पुढची प्रक्रिया म्हणजे बँक ट्रान्सफर सुरू होणार आहे। म्हणूनच आता पैसे येण्याची शक्यता खूप वाढली आहे आणि लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आणि महत्त्वाची आहे। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमके कधी येणार। बघा, निधी मंजूर झाल्यानंतर लगेचच पैसे खात्यात येत नाहीत, त्यासाठी बँकांची प्रक्रिया सुरू होते। आता सोप्या भाषेत समजून घ्या, 19 आणि 20 मार्चपासून कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते। म्हणजेच काही शेतकऱ्यांना सकाळी पैसे येऊ शकतात, काहींना दुपारी, तर काहींना संध्याकाळी किंवा रात्री देखील पैसे येऊ शकतात, कारण बँक ट्रान्सफर हे टप्प्याटप्प्याने होते। सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी पैसे पाठवले जात नाहीत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, दुपारपासून बँकांची प्रक्रिया वेग घेते, म्हणजेच दुपारनंतर पैसे जमा होण्याची शक्यता जास्त असते। म्हणूनच मित्रांनो, जर सकाळी पैसे दिसले नाहीत तर घाबरू नका, थोडा वेळ द्या, कारण दिवसभरात कधीही पैसे येऊ शकतात आणि काही वेळा 2-3 दिवसही लागू शकतात। म्हणून सतत बँक खाते किंवा मेसेज चेक करत राहा। मित्रांनो, आता सगळ्यात मोठी आणि सगळ्यांना उत्सुकता असलेली अपडेट समजून घेऊया। नेमके 2000 रुपये मिळणार का,
की थेट 4,000 रुपये खात्यात येणार. आता हे कन्फ्युजन का आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घ्या. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे काही हप्ते आधी काही शेतकऱ्यांचे थांबलेले होते, म्हणजेच ते पैसे त्यांना मिळाले नव्हते. आता काय चर्चा सुरू आहे, सरकार त्या थांबलेल्या प्रलंबित हप्त्यासोबतच आताचा नवीन हप्ता देखील एकत्र देऊ शकते. म्हणजेच 2,000 रुपये जुना हप्ता प्लस 2,000 रुपये नवीन हप्ता, एकूण 4,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. आता हे कोणाला मिळणार ते समजावून घेऊया. ज्यांचे आधीचे हप्ते अडकले होते किंवा काही कारणांमुळे आले नव्हते, अशा शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळू शकतात. पण ज्यांना आधीचे सर्व हप्ते वेळेवर मिळाले आहेत त्यांना फक्त चालू हप्ता म्हणजे 2,000 रुपयेच मिळतील. म्हणून मित्रांनो, प्रत्येकाला 4,000 रुपये मिळतील असं नाही, ते तुमच्या स्टेटसवर अवलंबून आहे. पण एक गोष्ट नक्की, ज्यांचे जुने पैसे अडकले होते त्यांच्यासाठी ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. म्हणून तुमचं स्टेटस नक्की चेक करा. मित्रांनो, आता एक गोष्ट नीट समजून घ्या. महाराष्ट्रात लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत, त्यामुळे सरकार सर्वांना एकाच वेळी पैसे पाठवू शकत नाही. आता हे सोप्या उदाहरणातून समजून घ्या. समजा हजारो लाखो लोकांना एकाच वेळी पैसे पाठवायचे असतील तर बँक सिस्टीमवर खूप लोड येतो. म्हणून पैसे टप्प्याटप्प्याने पाठवले जातात. म्हणजेच तुमच्या जिल्ह्यानुसार लिस्ट तयार केली जाते आणि त्या लिस्टनुसार पैसे ट्रान्सफर केले जातात. म्हणून काय होऊ शकतं, काही शेतकऱ्यांना आजच पैसे मिळू शकतात, काहींना संध्याकाळी किंवा रात्री मिळू शकतात, तर काहींना 2 ते 3 दिवसांनी पैसे येऊ शकतात. मित्रांनो, जर तुमच्या ओळखीच्या कोणाला पैसे आले आणि तुम्हाला अजून आले नाहीत तर घाबरू नका, कारण तुमचा नंबर थोडा उशिरा येऊ शकतो. पैसे येणार आहेत हे निश्चित आहे. म्हणून सतत खातं चेक करत राहा आणि संयम ठेवा. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची सूचना लक्षपूर्वक ऐका. पैसे येण्यापूर्वी तुम्ही एक छोटी पण खूप महत्त्वाची गोष्ट नक्की तपासा. सर्वात आधी तुमचं बँक खातं चालू आहे म्हणजेच ॲक्टिव्ह आहे का ते बघा. म्हणजेच खाते बंद किंवा निष्क्रिय नाही ना, ते कन्फर्म करा. आणि आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट, तुमची KYC पूर्ण आहे का. मित्रांनो, KYC म्हणजे काय, सोप्या भाषेत तुमची ओळख बँकेत पूर्णपणे व्हेरीफाय झालेली आहे का. जर तुमची KYC पूर्ण नसेल तर काय होईल, समजा सरकारने पैसे पाठवले तरी ते पैसे तुमच्या खात्यात दिसणार नाहीत. कधी कधी पैसे होल्ड होतात किंवा ट्रान्सफर फेल देखील होऊ शकते. म्हणूनच एकदा तुमच्या बँकेत जाऊन किंवा मोबाईल बँकिंग ATMद्वारे KYC पूर्ण आहे का ते नक्की चेक करा. मित्रांनो, ही गोष्ट आहे पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण यामुळे तुमचे पैसे अडकू शकतात. म्हणून लगेच तपासा. मित्रांनो, आता शेवटची आणि खूप महत्त्वाची अपडेट समजून घ्या. समजा आज दिवसभरात तुमच्या मोबाईलवर मेसेज आला नाही किंवा खात्यात पैसे दिसले नाहीत तर अजिबात घाबरायचं नाही, कारण सरकारकडून निधी आधीच मंजूर झालेला आहे. म्हणजे तुमचे पैसे निश्चित आहेत. आता फक्त प्रक्रिया सुरू आहे. बँक ट्रान्सफर टप्प्याटप्प्याने होत असल्यामुळे सर्वांना थोडा वेळ लागू शकतो. म्हणून पुढील 48 तास म्हणजेच 2 दिवसांच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची पूर्णपणे शक्यता आहे. मित्रांनो, काही वेळा उशीर होणं हे नॉर्मल आहे, त्यामुळे घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. तुम्ही फक्त वेळोवेळी बँकेत खाते चेक करत राहा किंवा मोबाईलवर येणारा मेसेज पाहत राहा. आणि सर्वात महत्त्वाचं, संयम ठेवा, कारण तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत, ते लवकरच तुमच्या खात्यात जमा होतील. मित्रांनो, आता तुमच्यासाठी एक छोटी विनंती आहे. जर तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पण फक्त आले असं न लिहिता तुमचं गावाचं नाव आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील नक्की लिहा. मित्रांनो, यामुळे काय होईल माहिती आहे का, इतर शेतकरी जे हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना समजेल की कोणत्या भागात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यांचाही विश्वास वाढेल की खरंच पैसे येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणून ज्यांना पैसे आले आहेत त्यांनी नक्की कमेंट करा आणि ज्यांना अजून पैसे आले नाहीत त्यांनीही नॉट रिसीव्ह असं लिहा. त्यामुळे सगळ्यांना एकमेकांचा अपडेट मिळत राहील. चला तर मग लगेच कमेंट करा आणि इतर शेतकरी बांधवांना मदत करा. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. आणि शेती आणि सरकारी योजना या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेले बेल आयकॉन ऑन करा
जेणेकरून पुढील सर्व अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। आणि मित्रांनो, जर तुम्हाला अशाच रोजच्या ताज्या अपडेट मोबाईलवर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेचच ग्रुपला जॉईन करा। मित्रांनो, पुढील महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्यासोबत नक्की राहा। धन्यवाद। जय जवान जय किसान।